निसर्गाच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर पुढे भरपूर काय तुम्हाला बघायला भेटणार आहे. प्रवेशद्वार जवळ पोहोचलेले आहे. इथे ना केशवसृष्टी गोशाळा आहे. ही बघा, ही संपूर्ण केळीची बाग आहे. आणि ती मोटर आहे ती 16 वरती चालणारी आहे. बरोबर. ओके. आणि ये दोन अच्छे इसको पत्ते को ऐसे कट करते बीच में से कट करेंगे और इसको इसे प्लेस करके बजाने के लिए काय ना इथे जोरात पाऊस चालू झालेला आहे आणि या पावसात आम्ही निसर्गाचा आनंद का जर कट केलं नाही तर न्यूट्रिएंट्स त्या फुलामध्ये जाणार आणि ते वेस्टेज होत राहणार. मोठा गांडूळ वगैरे बघितलाय का बघा. मी चाललोय भूताचं झाड बघायला. तर इकडे आहे ना केशवसृष्टीमध्ये भूताचं झाड पण आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली ट्रेन आता निघालेली आहे विरार साईडला आणि आपण निघालोय केशवसृष्टी साईडला. चला तर आता आपण आहे ना भाईंदर वेस्टला उतरलेलो आहे आणि वेस्टला उतरल्याच्या नंतर बघा इथे आहे ना बस स्टॉप आहे भाईंदर स्थानक. तर या बस स्टॉपवरून आपल्याला बस भेटेल केशवसृष्टीसाठी. आता वाटतं बस आलेली आहे. तर चला आता आपण केशवसृष्टीला भेटू. धारावी देवी मंदिर. तर आता आपली बस आहे ना इथून आली आणि इथून आल्याच्या नंतर ह्या भाईंदर स्टेशनवरनं इथं आल्याच्या नंतर इथे बस स्टॉप आहे. इथे थांबली आणि थांबल्याच्या नंतर बघा एक रोड जातो इकडे खाली. त्या खाली रोड गेल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला इथे आहे ना केशवसृष्टीचा बोर्ड दिसेल बघा, ॲरो दिसेल. आणि याच रोडने आपल्याला सरळ जायचं आहे. 10 मिनटं वॉकिंग आहे आणि इथे रिक्षा वगैरे काय जात नाही, पण आपल्याला थोडंसं चालत जायला लागेल. चला पुढे जाऊया. आपल्याला असं सरळ जायचं आहे आणि सरळ कसं माहिती आहे इथे रिक्षा पण जातात. मी मध्ये मगाशी बोललो मला रिक्षा नाही जात, परंतु रिक्षा जातात पण ते लोक आहे ना जास्त पैसे घेतात. 200-150 काय पण सांगतात. पण आपण आहे ना चालत गेलो ना तर आपण निसर्गाचा आनंद पण घेऊन जाऊ शकतो. तर एक तुम्हाला हिरवीगार झाडं आणि असं चालत चालत जायचं आपलं मस्तपैकी. खूप भारी वाटतं निसर्गात. चला पुढे जाऊया. तर थोडंसं पुढं चालत चालत आल्याच्या नंतर आपल्यासोबत आज ट्रॅव्हलिंगला होते मिलिंद भाऊ आणि मंगेश कदम भाऊ. तर हे लोक आपल्यासोबत होते आणि आम्ही आता बसने जो ट्रॅव्हल करत आलो. आता चाललो आहे केशवसृष्टीच्या दिशेने. तुम्ही पण मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत जावा. आणि आता पुढे तुम्हाला काय काय बघायला भेटेल तुम्हाला काही मिनटात तुम्हाला बघायला भेटेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. आता आपण 3 महिने भरपूर धावपळ केली. सण आपले गणपती उत्सव, परत नवरात्री उत्सव, हे आपण सगळे आता झालेले आहे. आणि आता आपण आलोय निसर्गाच्या एका सुंदर ठिकाणी केशवसृष्टीला. पण येताना आपण ट्रॅव्हलिंग वगैरे करत आलो आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू इथं घेतोय. एका निसर्गाच्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर पुढे भरपूर काय तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो चला मग जास्त काय बोलणार नाही. पुढे आपल्याला भरपूर काय बघायला भेटणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात आपण आलेलो आहे आणि पुढे गोशाळा पण आपल्याला बघायला भेटेल. भरपूर काय आपले मित्रमंडळी पुढे गेलेले आहेत. तर चला येताना आपल्याला मिलिंद भाऊ आणि मंगेश भाऊ भेटले, सोबत आलो आणि आता इकडनं चाललेलो आहे. चला चला मित्रांनो, फायनली आता आपण लोकेशनवर पोहोचलेलो आहे. मेन प्रवेशद्वार जवळ पोहोचलेलो आहे, केशवसृष्टी जनकल्याण महाद्वार. तर आपण आता आतमध्ये जाणार आहोत. तर चला पटकन बघूया आतमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटेल. पहिल्यांदा आलोय, जरा अनुभव घ्या निसर्गाचा. चला. आणि इथे ना सर्व संपूर्ण माहिती दिलेली आहे. ती माहिती बघा इथे दिलेली काय काय आतमध्ये. केशवसृष्टी कृषी सेवा ऊर्जा. खाली काही झाडांमुळे काय दिसत नाही, पण बघूया आता आतमध्ये जाऊन बघूया. चला.
बघा आपण आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना इथे बस वगैरे पण येते. केशवसृष्टी विक्री केंद्र. बसची वेळ आहे सकाळी 9:20 भाईंदर ते केशवसृष्टी, सायंकाळी 6 ते केशवसृष्टी ते भाईंदर पश्चिम. बघा असं इथे बसचा टायमिंग दिलेला आहे आणि इथे जर तुम्ही वेळेत आलात तर तुम्हाला ह्या टायमिंगवर बस भेटून जाईल. चला पुढे जाऊया आता. थोडं पुढं आल्याच्या नंतर बघा इथं केशवसृष्टी ऑफिस हे सर्व इथं माहिती दिलेली आहे. आता आपण केशवसृष्टीमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथं आल्याच्या नंतर आहे ना याचा चार्ज आहे 500 रुपये आणि ह्याचा टायमिंग आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ॲप्रॉक्स 500 रुपये इथे चार्ज आहे आणि इथे सकाळचा नाश्ता असतो, दुपारचं लंच असतो, शुद्ध शाकाहारी आहे, पूर्ण शाकाहारी आहे आणि संध्याकाळचा चाय असतो एक. आणि दत्ताभाऊ आपल्याला भेटलेले आहेत. दत्ताभाऊ बऱ्याच दिवसांनी आपल्या ब्लॉगमध्ये आलेले आहेत आज. तर दत्ताभाऊ आपण आता एंट्री करतोय केशवसृष्टीमध्ये. तर काय मग मागे तुम्ही आला होता तिथे तर मी तुमचे ब्लॉग बघितले होते केशवसृष्टी. तर याचा अनुभव कसा असेल तुम्हाला? अतिशय सुंदर आणि सुरेख असा अनुभव आहे. म्हणजे जर वन डे पिकनिक तुम्ही करायचं ठरवलं तर तुमचा दिवस फारच उत्तम आणि छान जाणार आहे. कारण इकडचं वातावरण एकदम नैसर्गिक आहे. तुम्ही त्या वातावरणात एकदम इन्व्हॉल्व्ह होऊन जाता. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला इकडे सगळ्या प्रकारच्या सुविधा भेटतात. बरोबर. तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं हायटिंग हे पण मिळून जाईल. आणि तुम्ही निसर्गाचा आनंद घेत घेत तुम्ही आपलं मनोरंजन करू शकता. असा हा केशवसृष्टी आहे. बरोबर आहे. आणि आता आपण सर्वजण आतमध्ये जाणार आहोत आणि निसर्गाचा आनंद घेणार आहोत. तर चला बघूया आता. इकडनं आपण सुरुवात करतोय. आतमध्ये जाऊन पहिला जे काय आहे ते नाश्ता वगैरे आपण करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पूर्ण केशवसृष्टी आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तर चला भेटूया. थोडं आतमध्ये आल्याच्या नंतर इथं अन्नपूर्ण दिलेलं आहे. म्हणजे इथे तुम्हाला सकाळचा नाश्ता वगैरे इकडे भेटेल त्या ठिकाणी. आता सकाळचा नाश्ता आलेला आहे, पोहे आणि गरमागरम चाय. चला सो आता आम्ही आतमध्ये नाश्ता केला इकडून आणि इथे पुढे सगळं आपल्याला इथे हात वॉश बेसिंग वगैरे पुढे आणि आतमध्ये हा रूम आहे जेवणाचा वगैरे नाश्त्याचा वगैरे. आणि इथे बघा पाणी पिण्यासाठी कूलर ठेवलेलं आहे. थंड पाणी आहे, साधं पाणी, सर्व काय आहे. या ठिकाणी मोठा हॉल आहे, तुम्ही बघू शकता. इकडे अन्नपूर्णाच्या भवनच्या बाजूलाच आहे. ही फुलं बघा, ही फुलं आपण देवांना वापरतो आणि खूप सुंदर अशी इथे झाडं आहेत. पुढे पण आहे बघा इकडे याच ठिकाणी. हे बघा रंगीबिरंगी फुलं आहेत. इथे ना तुम्ही बघू शकता इथे आंब्याची झाडं आहेत. म्हणजे हे बघा इथे लिहिले हापूस, केसर, बघा अशी नावं पण दिलेली आहेत. बघा इकडे झुडूप वर्गीय काळी मिरी इथे झाडं आहेत. चला आतमध्ये जाऊया. हे बघा संपूर्ण इथे काळी मिरीची झाडं आहेत आणि खूप असं म्हणजे गेट वगैरे लावून ठेवले. इथे कोणाला असं आतमध्ये जायला अलाउड नाही आहे. तर थोडंसं पुढे चालत आल्याच्या नंतर बघा इथे ॲडव्हेंचर झोन आहे आणि आपण इथे बघू शकतो. बाबा ह्या ठिकाणी ना अशी नावं दिलेली आहेत. चला पुढे जाऊया. हे बघायला गेलो ना तर भरपूर मोठं आहे आणि निसर्गाचं ठिकाण असल्यामुळे ना इथं किती पण फिरत बसलो ना तरी आपल्या ना टाईम कमी नाही होणार. आणि एवढं भारी आहे ना इथे आल्यावर. नशिबात पावसाने थोडी साथ दिली आहे. आभाळ तर भरून आले परंतु भारी वाटतं आहे. बघ इथं फुलं आहे बघा, भारी भारी फुलं आहेत. तर थोडं चालत चालत पुढं आल्याच्या नंतर इथे ना केशवसृष्टी गोशाळा आहे. आणि इथं गोशाळा आहे ना भरपूर भारी आहे. आपण चला आतमध्ये जाऊया आणि गोशाळेचं थोडी भेट देऊया गोशाळेला. पुन्हा मेन गेटवर जवळ आलो आहे.
केशवसृष्टी गोशाळा, मातोश्री हिरावतीबाई वल्लभदास आसरपोटा, केशवसृष्टी गोशाळा. चला आतमध्ये जाऊया आता. भरपूर मोठी गोशाळा आहे आतमध्ये. या ठिकाणी पण आहे एवढं. समोर पण आहे. कुठे? त्याच्या पाठी पण आहे. इकडे ॲक्च्युली पहिलं इकडे जाऊन येऊया, नंतर मग आपण दुसऱ्या ठिकाणी पण जाऊया. भरपूर मोठी गोशाळा आहे. तर आपण पुढं आल्याच्या नंतर थोडंसं चालत इकडे पहिला जाऊन बघूया इथे काय लिहिले. तर इथे आहे ना, इथे दान दिलं आहे. हा बघा, म्हणजे गोशाळेला आहे ना आपण आपल्या मनाने दान वगैरे करू शकतो. इथे हरचारा 10 रुपये, कपास खल, राई तेल 150 रुपये, पंचखाद्य लाडू 75, गूळ 50 असं दिलेलं आहे. आणि इथे बघा दान योजना दिलेली आहे की गायला म्हणजे टोटल वर्षाला किती खर्च येतो काय असं दिलेलं आहे. एक गाय का 1 वर्ष का आधी 41,000 वगैरे असंच इकडे सगळी संपूर्ण माहिती दिलेली आहे. चला आता पुढे जाऊया आपण. इकडे तुम्हाला आहे ना गोशाळेमध्ये बघा इथे गाई तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता. आता आपण गोशाळेत आलेलो आहे आणि आतमध्ये आहे ना जायला इथं अलाउड नाही आहे कारण की इथे गेट लावलेलं आहे. तर आपण आहे ना बाहेरनं असा गाई बघू शकतो. खूप सुंदर असा गाई आहे. हे बघा इथे गोशाळा आहे आणि इथे पण गोशाळा आहे. अजून वरती पण आहे. हा संपूर्ण जो पॅसेज आहे ना संपूर्ण गोशाळेचा आहे. आणि इथे पण बघा आता नवीन गोशाळा बनते. आता इथं काम चालू आहे.
तर आपण आहे ना आता इकडनं खालनं आलो गोशाळा वगैरे बघत, आणि इथे बघा आपण दोन गोशाळा बघितले. इथे संपूर्ण सगळे वासरू आहेत. हे बघा, हे ओपन ठेवलेले आहे आणि ते थोडं पत्र्यांनी पॅक ठेवलेले आहे. यांची जागा तिकडे आतमध्ये असते. हे थोडे बाहेर आलेत. आणि इकडं पण गोशाळा आहे वरती, तुम्ही बघू शकता. आणि हा संपूर्ण पॅसेज ओपन आहे आणि इथे ना काम चालू आहे. तर कदाचित भविष्यात इकडे पण गोशाळा होऊ शकते. हा संपूर्ण तुम्हाला हा निसर्गाचा जो पट्टा दिसतो आहे ना, हा संपूर्ण गोशाळेचा आहे. बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे ना, तर एक कसं हिरवंगार वातावरण वाटतंय. चला आता आपण पुढच्या साईडला जाऊ. तिकडे पुढे पण गोशाळा आहे. आता आपण आहे ना खाली आल्याच्या नंतर आहे ना, आपल्या खाली आल्याच्या नंतर बरोबर आपल्याला समोर जायचं आहे. समोर पण गोशाळा आहे. तर ही बघा, तुम्ही इथं बघू शकता. बघा इथे पण गोशाळा आहे. तर अशा प्रकारे आहे ना इथे गोशाळा आहे. भरपूर काय बघण्यासारखं आहे. आता ही सुरुवात आहे. अजून तर आपल्याला 70-80% अजून खूप काही बघायचं आहे आपल्याला. आणि इकडे बघा, इथे आल्याच्या नंतर बघा इथे किती शांत वाटते. बघा 1 आणि 2 दोन्ही ठिकाणी. चला आता आपण गाईंना बघूया. आता आपण आहे ना वरती गेलेलो. वरती आहे ना 2-3 ठिकाणी आपल्याला गाई गोशाळा भेटले बरोबर वरच्या ठिकाणी. आता आपण खाली आलो आहे. जसं आपण लोकेशन दाखवत आलो बघा, इथे 2 स्लॉट आहेत, 1 आणि 2. आणि इथं चारा ठेवलेला आहे. आपण आहे ना काय करतो की गोशाळेत गेलो की आपण आहे ना चारा वगैरे गाईला देत नाही. तर गाईला चारा वगैरे असं दिला पाहिजे. आणि बघा इथं चारा पण ठेवलेला आहे. आता आपण 2 स्लॉट बघितले. ह्याला गिरगाय बोलतात, गिरगाय. तर चला आपण गाईंना थोडा चारा घेतलेला आहे. त्या गाईला किती भारी वाटतात बघा. आणि आपल्याला पण मनाला शांती वाटते की गाई आपल्याकडे बघत असतात कोणत्या अपेक्षेने, चारा आपल्याला भेटेल की नाही. पण बरं वाटतंय. या ॲक्च्युली मी पण जरा कन्फ्यूज झालेलो कुठल्या प्रकारची गाय आहे. आणि गाई आहेत त्याला एक प्रकारे गिरगाई बोलू. गिरगाई. तर असेच तुम्हाला सगळे इकडे बघायला भेटले असतील. बघा गिरगाई. तर आता आपण गोशाळेला गाईंना चारा दिल्याच्या नंतर आता बघा इकडे बघू शकतो. इकडे आहे ना शेण आहे. काय बघताय तुम्ही? शेण. खूप कमी ठिकाणी आपल्याला शेण बघायला भेटतं. आणि आता शेण आपण प्रत्यक्ष इथं बघतोय. आणि असा तुम्ही बघू शकता. चला आता हे तुम्हाला दिसतोय तो काय छास. हा जो छास आहे ना एकदम प्रॉपर छास. म्हणजे असं आपण एकदम गोशाळेतला प्रॉपर आणि एकदम भारी टेस्ट. खरंच मजा येते. इथे जेवढं पियल ना तेवढं कमीच आहे. आणि भारी वाटते खरंच. थोडी एनर्जी पण भेटते. भारी वाटते. मसाला छास. तर मित्रांनो आता आपण पाहतोय बायोगॅस प्लांट. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं शेण आणि पाण्याचं एकत्र मिश्रण केलं जातं. आणि त्याच्यानंतर मग इकडनं जे पाणी असतं ना, मग ते गॅस वगैरे इकडून जाऊन ते मग असं हे फुगतं. आणि हा जो या ठिकाणी जो गॅस आहे तो या इकडे एक पाईप आहे येलो कलरचा. ह्या पाईपातून ह्या ठिकाणी हा गॅस जमा केला जातो. आणि ह्या गॅसचा वापर आपण जेवणामध्ये पण म्हणजे जेवणासाठी पण वापरला जातो. आणि या ठिकाणी सांडपाणी आहे ते साईडला केलं जातं. आणि ह्या सांडपाण्याचा वापर आपण झाडांच्या खतासाठी पण त्याचा उपयोग केला जातो. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय ती वारले पेंटिंग. खूप सुंदर अशी वारले पेंटिंग केलेली आहे आणि खरंच खूप भारी आहे. तर आता आपण आहे ना गोबर ग्रास प्लांट पाहिला.
आणि त्याच्यानंतर आता थोडंसं बाहेर आलो आहे आणि इथे ना केळीची बाग आहे, खूप सुंदर असं इथं तुम्हाला केळीची बाग बघायला भेटेल. ही बघा, ही संपूर्ण केळीची बाग आहे. ओके सो हमने बायोगैस देखा. अभी यहाँ पे ये जो पीट दिख रहे हैं ये वर्मी कंपोस्ट के हैं. ओके, वर्मी कंपोस्ट देखेंगे तो स्कूल में हमें सिखाया जाता है वर्मी कंपोस्ट क्या होता है, राइट ना. तो ये इसमें जो है सबसे फर्स्ट लेयर होता है वो ड्राई ग्रास एंड ड्राई लीव्स, पेड़ के सूखे हुए पत्ते और सूखी हुई घास. सेकेंड लेयर आता है वो कॉस्ट सॉरी सेकेंड लेयर होता है वो काउडंग होता है. थर्ड लेयर फिर से बायोडिग्रेडेबल वेस्टेज जैसे किचन वेस्टेज, वेजिटेबल वेस्टेज, ये सब डाला जाता है. और ऊपर से पूरा फिर काउडंग का लेयर आता है और सॉइल का छोटा सा एक लेयर सॉइल का आता है. ये करने के बाद इसमें डायरेक्टली वर्म्स नहीं डालते हैं, क्योंकि वर्म्स डायरेक्टली क्यों नहीं डाल सकते, क्योंकि इसमें जो काउडंग यूज होता है उसमें बहुत सारी हीट होती है. सच में आपको ऑब्जर्व करना है तो घर पे पॉट रहते, पॉट में प्लांट्स होते, उसको ज़्यादा काउडंग डालो, वो प्लांट्स को वाटरिंग करो, वो प्लांट्स आपको 3 से 4 दिन में ड्राई होते हुए नजर आएगा. क्यों? हीट की वजह से. ओके, तो हीट ज़्यादा होने की वजह से इसमें डायरेक्टली वर्म्स नहीं छोड़ सकते. ये 10 से 12 दिन भिगाते, पूरी हीट बाहर निकल जाते, बाद में इसमें वर्म्स छोड़ते हैं. वर्म्स देखेंगे तो पूरे वर्ल्ड में देखेंगे तो 4400 से भी ज़्यादा वैरायटीज होती है वर्म्स की. तो इसमें जो वैरायटी यूज होती है वो होती है आइसेनिया फोइटिडा. ओके, तो वो डालेंगे तो क्या करेंगे, वो पूरा अंदर का वेस्टेज खाने का काम करते हैं. उनका जो एक्सक्रीटा होता है वो बाहर जब भी डालते, कभी डालते नाइट में. इसीलिए ज़्यादातर नाइट में क्यों आते हैं, वो रहते हैं 10 से 12 डिग्री सेल्सियस में. जैसे नाइट में वो ऊपर आएंगे, एक्सक्रीटा बाहर डालेंगे और फिर से नीचे चले जाएंगे. इसलिए वर्मी कंपोस्ट पूरा जो ग्रोथ होती है उसकी ग्रो होता है वो ऊपर से लेके नीचे तक हो जाता है. ओके, तो ये पूरा ग्रो होने के लिए 2 मंथ्स लगते हैं. ओके, जैसे ये ग्रो होता है तो वर्म्स और कंपोस्ट सेपरेट करना पड़ेगा. तो इसको क्या करते हैं हम लोग, पिरामिड मेथड यूज़ करते हैं. मतलब पूरे एक जगह पे हिप बनाएंगे, वर्म्स नीचे चले जाएंगे, टॉप पार्ट निकालेंगे, फिर से हिप बनाएंगे, फिर से टॉप पार्ट निकालेंगे, लास्ट में सिर्फ वर्म्स रहेंगे, वही वर्म्स दूसरे पीट में पुट करेंगे. ओके, ये निकालने के बाद फिर ड्राई करते हैं. ड्राई करने के बाद उसको छाना जाता है और पैकिंग करते हैं 1 kg और 50 kg में. ऐसा क्यों? क्योंकि हमारे घर पे चाहिए तो इतना 50 kg की ज़रूरत है नहीं, 1 या 2 kg बस होगा. अगर खेती में चाहिए मतलब फार्मिंग में तो ज़्यादा लगेगा, इसलिए 1 kg और 50 kg में पैक किया जाता है. 1 kg 30 रुपीज़ से बेचा जाता है. ओके, आया समझे? क्योंकि रेनी सीजन में उनके जो होल्स होते हैं उसमें एक्स्ट्रा वाटर चला जाता है तो ऊपर आते हैं तो देखने के लिए मिलते हैं. रेनी सीजन जैसे स्टॉप होता है तो देखने के लिए मिलते नहीं, बराबर ना. और ये एक ही साइड से चलता है, दोनों साइड से नहीं चलता है. बहुत सारे लोगों को ऐसे पता होता है कि दोनों साइड से चलता है, हमने देखा भी है, ये सही बात है. लेकिन चलते समय कुछ प्रॉब्लम्स हुआ तो वो रिवर्स में आता है ऐसे, तो हमें लगता है ये दोनों साइड से चलता है, बट एक ही साइड से चलता है. ओके, ये देखेंगे इसकी बैक साइड थोड़ी अलग रहती है. अपने हाथ का टेम्परेचर भी ज़्यादा होता है ना, इसलिए. और किसका फ्रेंड बोला जाता है सबको पता है, किसान का. शेतकऱ्याचा मित्र. शेतकऱ्याचा मित्र का बोलतात, दुसरं फिशिंग करण्यासाठी सुद्धा वापरतात चारा म्हणून. आणि ह्याच्यामुळे ॲक्च्युली जमीन कशी भुसभुशीत. ये दालचीनी पता है सबको, दालचीनी इंग्लिश में क्या बोलते हैं, है. यहाँ से थोड़ा सा बड़ा ट्री होता है ऐसा, तो वैसे यहाँ से कट करेंगे. कट करने के बाद कटर से इसकी बाट निकालते हैं, वो ड्राई करते हैं. तो ड्राई करने की वजह से उसका रोल बनता है. ओके, हम लोग मसाले में यूज करते हैं. ओके, और दूसरा है कि दालचीनी ब्लड सर्कुलेशन के लिए भी अच्छा रहता है. ओके, बट इसी को समझो कट किया और ये पत्ते वेस्टेज होंगे, तो यही पत्ते छाव में सुखाने के बाद यूज होता है बेलिप करके. तमाल पत्र, तेज पत्ता. बट तेज पत्ता और दालचीनी दोनों अलग अलग प्लांट्स हैं. ओके, वो तेज पत्ता जो है मैं आगे दिखाऊंगा पत्ता, उसके पॉइंटेड रहते और थोडे पतले होते हैं. ये दालचिनी आहे. म्हणजे याचे स्टेम यूज होते फक्त, लीव्स नाही यूज होत. लिप्स यूज करतात, पण ते कसं मी जसं सांगितलं की हे आपण सांगतो ना की आता हे वेस्टेज होणार ना, मग हे सुकून तेजपत्ता सारखं यूज करू शकतो.
अच्छा आप स्मेल कर सकते हैं, वैसे देखेंगे तो पास करो ऐसा रब करके स्मेल कर सकते हैं, कट करो ऐसा। ते दादा आहेत ना, थोडी माहिती देतात ते आपल्याला प्रत्येक जागेची आणि प्रत्येक वनस्पतीची, प्रत्येक झाडाची। तर ते चला आपण तिकडेच बघूया। ओके अभी हम लोग आए हैं आमराई मैंगो प्लांटेशन अम्बा बाग। ओके देखेंगे तो हर एक ट्री देखेंगे अलग अलग है, वैसे देखेंगे तो मिक्स वैरायटी है, हापूस, केसर, पायरी, रायवल। ओके यहाँ पे दिखाने के लिए मैंने रुकाया कि इसके ऊपर जैसे डॉट दिख रहे हैं सबको, ये फंगस जैसे। ओके ये फंगस जैसे डॉट दिख रहे हैं, ये लिचन है, लिचन या तो लाइकेंस बोलते हैं। ये कहाँ पे ग्रो होता है, मतलब ये आइडेंटिफाई कर सकते हैं कि यहाँ पे 0% एयर पॉल्यूशन है, मतलब जहाँ पे 0% एयर पॉल्यूशन होता है वहीं पे ये ग्रो होता है। सिटी में हमें ये देखने के लिए नहीं मिलेंगे। ओके तो इसके वजह से हम लोग देख सकते हैं कि यहाँ पे मतलब पॉल्यूशन, एयर पॉल्यूशन नहीं है। ओके लिचन या तो लाइकेंस बोलते हैं। ते आंब्याचं झाड आहे ना? हाँ आंब्याची। हाँ गावी ना, गावचं वातावरणच शुद्ध असतं। अभी हम लोग आए हैं, ये एरिया का नाम ही मधुबन एरिया है। ओके लेक का नाम भी मधुबन लेक है। एरिया का नाम मधुबन क्यों है, मधु देखेंगे तो मधु मतलब स्वीट, बन यानी फॉरेस्ट, मधुबन। ओके तो चारों ओर प्लांटेशन है, वो मैंगो प्लांटेशन है। मैंगो है पकने के बाद मीठे लगते हैं ना, इसलिए ऐसा नाम है। और ये तालाब मीठा पानी का जो तालाब बोलते हैं ना, इसलिए इसका नाम भी मधुबन तालाब है। ये 32 फीट डीप है। देखेंगे तो रेन वाटर हार्वेस्टिंग का एग्जांपल है, नेचुरली लेक नहीं है। ओके यहाँ पे ओवरफ्लो है, वो ओवरफ्लो यहाँ से चला जाता है, पूरे साल भर में इसमें पानी रहता है। कैसे है कि बीएमसी का पानी केशव सृष्टि में साल भर भी आया नहीं तो भी कुछ प्रॉब्लम्स नहीं होगी, क्योंकि इसमें किसी को भी स्विमिंग करना या कपड़े धोना अलाउ नहीं है। ये पानी पीने के लिए यूज कर सकते हैं। ओके वैसे देखेंगे तो ये नेचुरल, यहाँ पे हमारे जो वर्कर्स है जब भी काम करते हैं तो वहाँ पे फिल्टर का पानी लेने के लिए नहीं जाते, यहाँ पे थोड़ा पानी साइड में किया, ये डायरेक्टली पी सकते हैं। ओके इवन बट यहाँ से हम लोग ये पूरा पानी यूज करते हैं वेजिटेबल में, वेजिटेबल्स में भी पानी यूज करते हैं तो भी फिल्टर होने के बाद ही यूज करते हैं। रीज़न क्या है, जब भी समझो इसमें कचरा चला गया पानी के साथ कुछ, तो वहाँ पे हम लोग ज़्यादातर यूज करते हैं ड्रिप इरीगेशन। ओके तो अगर ड्रिप की जो सिरिंज होती है उसमें कचरा फंस गया तो पूरी सिरिंज चेंज करनी पड़ेगी, इसीलिए वहाँ पे फिल्टर लगाया। फिल्टर होने के बाद पानी आगे पास होता है टंकी में, फिर वहाँ से सभी जगह पे डिस्ट्रीब्यूट करते हैं। ओके तो ये फायदा होता है यहाँ पे मधुबन का। इवन यहाँ से पानी जब हम लोग वाटर पंप से चालू करते हैं तो वहाँ पे सोलर पैनल से, तो यहाँ पे ये स्क्वायर दिख रहा है प्लास्टिक का, इसके नीचे मशीन है, वाटर पंप है। तो जब भी ऑन करते हैं तो यहाँ से ये ऑटोमेटिकली, समझो ये इसके नीचे क्यों सेट किया है, समझो रेनी सीजन खत्म होता है, वाटर पंप यहाँ पे रहेगा, इसकी लेवल नीचे गई तो उठा के फिर से नीचे रखना होगा, ये हमें करने की जरूरत नहीं है, ये अपने आप सेट हो जाता है, फ्लोट होता है। ओके तो लेवल नीचे गई तो अपने आप नीचे चला जाता है, जैसे भर गया तो अभी ऊपर है, तो उसकी अलग से हमें कुछ करने की जरूरत नाही होते। सोलर पॅनल्स, या आपण तलाव बघितला, तलावामध्ये जे पाण्याचा उपसा करतो, भाजीपाल्यासाठी जे पाणी लागतं आहे त्याच्यासाठी हे सोलर पॅनल इथे बसवलेले आहेत आणि ती मोटर आहे ती सोलरवरती चालणारी आहे। बरोबर। ओके आणि हे दोन आहेत, दोन साईडचे रो आहेत ते सोलर पॅनलचे, हे 5 HP ची मोटर चालते आणि जी पाठीमागे आहे ती 2 HP ची मोटर चालते। आणि हे पाणी आपण वापरण्यासाठी ह्याला इथे बॅटरी वगैरे नाही, कारण आपलं काम चालतं हे दिवसात चालतं, रात्रीची गरज नाही। जर तुम्हाला रात्री सुद्धा काम करायचं असेल, वॉटर पंप चालवायचा असेल तर बॅटरीची गरज आहे, पण आपल्याकडे इथे बॅटरी लावलेली नाही। ओके डायरेक्टली आपण त्याचा वापर करतो। आणि खाली जो प्लांटेशन बघितला तर पात्रा अळूवडी म्हणतात त्याची पानं आहेत, ओके अरवीची पानं, आणि ही आपण वापरतो ती वडी करण्यासाठी। जंगली असते ती वेगळी आणि ही वेगळी असते। ओके आपल्याला मार्केटमध्ये सहसा हेच भेटेल, आणि जंगली असते जी त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकावा लागतो, ती तुम्हाला पावसाळीच अवेलेबल असेल, ही एनी टाइम तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असते। धन्यवाद। ओके धन्यवाद। थोडासा मडी एरिया आहे, आपण कधी कधी मस्तीमध्ये म्हणतो अरे खजूर कुठे चालला, बरोबर ना,
तसा हा छोटा खजूर है आणि कहावत है आसमान से टपका खजूर में अटका, वही खजूर है। तो ये छोटा वाला खजूर है, मार्केट में मिलता है वो बड़ा वाला होता है। और गांव में जाओगे तो ये ज़्यादातर प्लांट्स होती है। छोटे बच्चे इसको पत्ते को ऐसे कट करते, बीच में से कट करेंगे और इसको ऐसे प्रेस करके बजाने के लिए यूज पहिला करते। दिवाळीत वगैरे हे असं तुम्हाला लहान पोरं हे करायचं. पूर्वीचे फटाके हो. फटाके चला हे आहे. चला हे खजुराचं झाड आहे. चला आता पुढे जाऊया. हे बघा इथे ना खेकडी पकडतात. ते नाही नाही आहे. खेकडा दिसला तुम्हाला? नाही त्यांना दिसलं, मी बघत होतो दगडाखाली असेल म्हणून. हां अच्छा. हे बघा इथं केळीची झाडं आहेत, तुम्ही बघू शकता. आणि पुढे पण भारी आहे. हे बघा पाऊस जोरात चालू झालेला आहे आता. आणि आता आहे ना इथं जोरात पाऊस चालू झालेला आहे आणि या पावसात आम्ही निसर्गाचा आनंद घेतोय. आता हे आपल्याला Okay, दादा सांगतील. यहाँ पे ये लेकिन देखेंगे तो सामने सामने प्लांटेशन है। ये जो पत्ते की सब्जी बनाते हैं या तो पाउडर बनाते हैं, मोरिंगा पाउडर मिलती है, वो इसके लिए ये पास पास प्लांटेशन है। ओके, अगर ड्रम स्टिक चाहिए तो दूर दूर प्लांटेशन होता है। और यहाँ पे देखेंगे इसके नीचे जो प्लांटेशन है वो टर्मरिक का है, हल्दी। हल्दी, ये हल्दी है। अगर स्मेल भी इसकी करेंगे तो हल्दी की स्मेल आएगी। तो ये हल्दी के पत्ते हैं, जो आपको पता है हल्दी के पत्ते में मोदक भी बनाते हैं। ओके, और इसमें ये पूरा ग्रो होने के लिए 7 मंथ लगते हैं। उसके बाद वो रिमूव की जाती है। कच्ची और पक्की ऐसी 2 टाइप की मिलती है। जो बॉयल करके ड्राई करके पाउडर बनाएंगे, जो हम लोग खाने में यूज करते हैं, वो पक्की होती है। कच्ची होती है वो सब्जी वगैरह यूज करने में यूज होती है। और जो प्रेग्नेंट लेडी होती है उनको ये पत्ते में रोटी बना के दी जाती है, हेल्थ के लिए अच्छा रहता है। ओके, तो ये हल्दी है। यहाँ पे देखेंगे ये जो प्लांट है, यहाँ पे ये प्लांट है, एक पूरा रो है, ये एवोकाडो का है। देखेंगे अपने यहाँ पे वो ग्रो नहीं होता है, लेकिन ये ट्रायल लेने के लिए ये प्लांटेशन किया है। एक्सपेरिमेंटल. अगर हाँ अच्छे से हुआ तो हम लोग आगे इसका प्लांटेशन कर सकते हैं। ओके, लेकिन हम लोग क्या करते हैं, फ्रूट है अपने यहाँ के फ्रूट छोड़ के विदेशी फ्रूट विदेशी फ्रूट वापरतो ना का, क्योंकि उसमें ज़्यादा अच्छा रहता है, न्यूट्रिएंट ज़्यादा अच्छे मिलते हैं। ऐसा नहीं होता है, जो अपने यहाँ पे अवेलेबल है वही बच्चों को खिलाओ। रीज़न क्या है, आउट ऑफ कंट्री से जो फ्रूट आते हैं, हमारे यहाँ पे एग्जांपल देखेंगे तो फ्रूट जब भी हम लोग सब्जियाँ लेते हैं, फ्रूट लेते हैं, वो मार्केट में आने के लिए कितने टाइम लगता है, 2 से 4 दिन 5 दिन। और आउट ऑफ कंट्री से आने के लिए कितना टाइम लगता है, तो उसमें न्यूट्रिएंट्स क्या रहते हैं, कुछ न्यूट्रिएंट्स नहीं होते, सिर्फ नाम होता है। ओके, तो अपने यहाँ पे जो अवेलेबल होता है वही बच्चों को खिला सकते हैं, वही अच्छी बात है। हाँ, इकडे लिंबू आहे, लिंबू आहेत, लिंबूची झाडं. तिकडे फळं दिसतात ना इथे तुम्हाला, लिंबू. फळांना तिथे जावं लागेल। कुठे लिंबू ना? तिथे खाली बघा दिसतात चला लिंबू 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 लिंबू. यहाँ पे देखेंगे तो ये ग्रोथ हुए है फ्रूट की, और बड़ा होगा। ये कलर इसका चेंज नहीं होता है, मार्केट में देखेंगे तो कलर चेंज होता है, येलो कलर होता है। ये कलर ऐसे ही रहेगा ग्रीन, लेकिन इसमें जूस ज़्यादा होता है, ये जूसीले होते हैं। ओके, और इसका क्या होता है कि पत्ते ये बाद में इसको स्टीम करके कट करना होता है। अगर पत्ते की भी स्मेल करोगे, स्मेल कर सकते हैं, ओके, तो स्मेल बहुत अच्छी आती है। कभी कभी हम लोग होटल्स में जाते हैं, फूड ऑर्डर करते हैं, उसमें लेमन की स्मेल आती है, बट लेमन दिखाई नहीं देता है। तो ये पत्ते का यूज ऐसे होता है, तो इसका जूस भी यूज कर सकते हैं। ओके, और यहाँ पे ऑब्जर्व करेंगे तो ये ग्राफ्टिंग किया है। ग्राफ्टिंग अलग अलग टाइप्स की होती है, यहाँ पे ये ग्राफ्टिंग किया है। काळे पैच आहेत. हाँ, ये चारों की इसकी बाट निकालते हैं, मॉस जो होता है उससे बांधते हैं। देखेंगे तो प्लास्टिक और ये बांधा है, अगर ये अच्छे से बांधेंगे नहीं, इसमें वाटर और एयर जाना नहीं चाहिए। ओके, वाटर और एयर गया तो इसमें ये ग्राफ्टिंग फेल होगी। ओके, तो यहाँ पे ये कलम जो बोलते हैं, मराठीमध्ये गुट्टी कलम म्हणतात, हा अच्छा. गुट्टी कलम केलेला आहे। बरोबर. हे बघा केळी बघू शकता तुम्ही, केळीचे झाड आहेत आणि वरती केळी पण आलेले आहेत. चला आता रस्ता बघा कसा आहे, एकदम पुरा झाडाझुडांमध्ये जंगल असा रस्ता आहे. ओ बापरे, पूर्ण हिरवागार. वाव. चला मित्रांनो, पाऊस भरपूर आहे आणि या पावसामध्ये आपल्याला दादा माहिती देतात आहे थोडीफार, आणि जे आपल्याला माहिती नाही ना थोडीशी माहिती ते स्वतःच देतात आहे. आणि आता इकडे सांगतात आहे काहीतरी. त्याला सपोर्टची गरज असते.
बारिश के बाद जैसे मैंने बताया कि इसको ड्रिप यूज करते हैं, तो ये ड्रिप है। बारिश के बाद ये ड्रिप यूज होता है, हाँ ड्रिप इरिगेशन। तो यहाँ पे बहुत ही स्मॉल होल्स रहते हैं यहाँ पे, दिख रहा है? हाँ, तो रेनी सीजन के बाद इसको वाटरिंग की जरूरत है, तो इसके बाद ये यूज होगा। फळांचे भाज्यांचे इथे झाड आहेत, इथे सर्व त्यांनी माहिती सांगितलेली आहे। हे बघा चवळी, वांगी, पेरू असे म्हणजे हे त्याचा पॅसेज आहे पूर्ण सगळं एकत्र त्यांनी प्लॅन्टिंग केलेलं आहे बघा, आणि खूप निसर्ग आहे। केळ्याचा प्लांट सर्वांचा परिचयाचा बरोबर ना। आणि आपण बघितले येताना दोन्ही साईडला केळ्याची लागवड आहे का, जरी तुम्ही उन्हाळ्यामध्ये आले तर दोन्ही साईडला कुठल्या ना कुठल्या साईडला सावली असेल। केळ्याची लागवड केली पूर्ण केळी येईपर्यंत हे पीक आहे ते जवळजवळ 1 वर्षाचं असतं। एकाला एकाच वेळी फळ येतात आणि हे जेव्हा फूल आहे केळ फूल ओपन होतं ते मोस्टली रात्री होते। जेव्हा ते ओपन होणार तेव्हा आवाज येतो फटाक्यांसारखा, ओके, फटकन आवाज येतो तेव्हा ते ओपन होते आणि त्याला हे बंचेस बनाना बंच यायला सुरुवात होतात। आणि जेव्हा हे पूर्ण झाल्यानंतर ही जागा सोडली जाते याची केळ फुलाची, तेव्हा ते आपल्याला कट करणे गरजेचं असतं का, जर कट केलं नाही तर न्यूट्रिएंट्स त्या फुलामध्ये जाणार आणि ते वेस्टेज होत राहणार, म्हणून ते कट करणं गरजेचं आहे। कट केल्यानंतर त्याचे हे वरचे लेयर आहेत, पार्ट आहेत ते काढायचे। आतमधला जो पार्ट असतो तो आपण भाजीसाठी किंवा भजीसाठी दोघांसाठीही वापरू शकतो। त्याच्यामध्ये मोस्टली हा एक मधला पार्ट असतो आणि ही वरचं कवर असतं, हे काढावं लागतं। मराठीमध्ये त्याला चिमणी आणि कावळा म्हणतो। ते काढलं नाही तर भाजी खराब होणार, कडवी लागणार, म्हणून ते काढणं गरजेचं असतं। त्याच्यानंतर त्याची भाजी किंवा भजी बनवतात। आणि शुभ कार्यामध्ये पूजा असेल किंवा लग्न कार्य असेल तर मंडपामध्ये तोरण म्हणून सुद्धा त्याचा वापर होतो, खांब लावतात त्याचा, ओके। तर हे वेलची व्हरायटीचे आहेत, व्हाईट वेलची व्हरायटीची केळी आहेत। आणि केळ्याच्या पानं आहेत आपल्याकडे मोस्टली कधी कधी लग्नामध्ये वापर करतो, परंतु साऊथ साईडला गेले तर मोस्टली ह्याची पत्रावळी किंवा केळ्याच्या पानावरती जेवण करतात, ओके, म्हणून त्याचा खूप छान उपयोग केला। बघा ही तुम्ही आहे ना बाग बघू शकता इथे, बघा तुम्ही इथं बघू शकता, बघा इथं पपईची झाड आहेत आणि पपई बघा यायला सुरुवात झालेली आहे। हे बघा हे लाईनीत आहे ना पपईची झाड आहेत, संपूर्ण ही पपईची झाड आहेत। हे बघा आता आपण आहे ना थोड्या वेळापूर्वी केळ्यांची माहिती ऐकली, केळ्यांची झाडाची। हे बघा इथे मोठे मोठे पपई आलेले आहेत पुढे, तुम्ही बघू शकता। बघा इथे ह्या ठिकाणी पण आहे, या ठिकाणी पण आहे, बघा पुढे पाऊस आहे ना पडायला सुरुवात झालेली आहे। खूप शांत वातावरण इकडे आणि खूप छान निसर्ग आहे आणि पावसामध्ये तर अजून भारी वाटते इथे खरंच। चला बाहेर जाऊया। चला पुढे दादा गेलेले आहेत, चला पुढे जाऊया आता आपण। गोलदुधी असते ना ते बघा, ह्याची बाग आहे इथे, तुम्ही बघू शकता। बघा इथे ना छोटेसे थोड़ी माहिती देती आता, बराबर ना, छोटे बड़े साइज में अवेलेबल होता है। इसमें कोकोपीट डाल के यूज कर सकते। समझो ये पूरा एक रो है, 50 प्लांटेशन किया, सीड डाले, ओके, तो उसमें से कुछ सीड वेस्टेज भी होते हैं, मतलब इतना वाटरिंग कंपोस्टिंग मेहनत सब वेस्टेज होते हैं। तो ये सीड ट्रे, इसमें सबसे फर्स्ट तो कोकोपीट डाल के सीड डालो, प्लांट्स ग्रो करो। प्लांट्स अच्छे से ग्रो होते हैं 15 से 20 दिन के बाद, फिर इसमें से रिमूव करके नीचे प्लांटेशन कर सकते हैं, तो ये अच्छे से ग्रो होता है। दूसरा इसका फायदा ये भी है कि समझो आपने प्लांट ग्रो किए, कहाँ पे लेके जाना है तो ये इजी होता है, ये डायरेक्टली उठा के गाड़ी में या कहीं पे भी रख के डायरेक्टली लेके जा सकते हैं, ओके। तो इसका यूज अच्छे से होता है सीड ट्रे। और इथे गांडूळ इथे आहे मोठं, मोठा आहे, अरे बापरे किती मोठा गांडूळ आहे बघा। अभी अच्छे से दिखेगा आपको आता व्यवस्थित दिसणार, बापरे मोठा है। हाँ, म्हणजे ये ऊपर की साइड और नीचे की साइड भी अच्छे से देखने के लिए मिलेगी। ये नीचे की साइड है, बिल्लू वाटते ते गांडूळ, एवढं मोठं गांडूळ, अरे बापरे मी पहिल्यांदा त्याच्यापेक्षा मोठा गांडूळ बघा, एवढा मोठा गांडूळ कधी बघितलाय का बघा। गांडूळ फक्त निसर्गाच्या सानिध्यातच बघायला भेटेल। मित्रांनो आपण घोसाळी नाव ऐकलं असेल, हे बघा इथे ना घोसाळीची संपूर्ण बाग आहे इथे या ठिकाणी,
आपण आहे ना बघा इथं मला आहे ना थोडेसे घोसाळी दिसतात हे या ठिकाणी. हे बघा काय काय ठिकाणी आलेले आहेत. बघा वरती तुम्ही बघू शकता. तर बघा या ठिकाणी पण आलेले आहेत, असे छोटे छोटे आलेले आहेत. पण हे पावसाळ्यात आहे ना पिकायला सुरुवात होते, पण जेव्हा हिवाळा येतो ना त्या टायमाला आहे ना ह्याची पूर्ण लागवड होते आणि व्यवस्थित पूर्ण प्रॉपर झालेली असते. आणि ह्याचा उपयोग भाजी बिजी किंवा भजीमध्ये जास्त वापर केला जातो या घोसाळीचा. आणि ही संपूर्ण बाग आहे, तुम्ही बघू शकता इथे. चला आता पुढे बघूया आपण. तर मेल अर्ध सोडतो आणि नवीन बनवतो. जसं हे आता हवेली पडलेलं आहे, ओके. तर रिझन त्याच्या मागचं हेच आहे, त्याच्यामुळे ते एका झाडावरती हाफ आणि फूल असे आपल्याला घरटी बघायला भेटतात. समोर जर बघितले ज्यांना साईडला अशी दांडी आहेत ती फुल आहेत, बाकीच्यांना ज्यांना 2 होल्स दिसतात ती अर्धी घरटी आहे. हे बघा ते मगाशी माहिती दिलेली ना त्याचे प्लांट्स आहे बघा इथे. चला आता आपण आहे ना भरपूर केशवदृष्टीमधले सर्व माहिती घेतलेली आहेत. आणि हे बघा ही बाग तुम्हाला दिसते ना, ह्या बागेची पण माहिती घेतलेली आहे. आणि तिथे फळं भाज्या अशा प्रकारचं तिकडं माहिती दिली त्या दादांनी. आणि इथं केशवसृष्टीला आलात ना, इथं पाऊस पण आता चालू झाला आहे. केशवसृष्टीला आलात ना तर निसर्गाचा आनंद घ्या. त्यात आपण आहे ना बागेची पण माहिती घेऊ शकतो आणि त्यात भरपूर काय आपल्याला इथं बघण्यासारखं आहे. आणि इथं आता आपल्याला जायचं जेवायला. तर चला आता पेटपूजा करूया पहिली. आणि भर पावसात आपण शूट करतो आहे आणि खरंच भारी वाटतं आहे. हे बघा मित्रांनो पूर्ण हिरवंगार. बघा पूर्ण ही तुम्ही केशवदृष्टी पाहू शकता. पूर्ण हिरवंगार केशवसृष्टी आणि पावसाचा आनंद घेत आपण संपूर्ण निसर्गाचा पण आनंद घेतो आहे. आणि चला आता इथनं या रोडने आपल्याला पुढे जायचं. आपले मित्र तिकडे वाट बघतात ते. चला. आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो आहे मला नक्की सांगा. आणि जे आपल्याला काही माहिती नव्हतं ते आता आपण त्या दादांनी आपल्याला माहिती दिली आहे. गाईड आहेत, त्यांनी आपल्याला माहिती पण दिलेली आहे. तर काय ही बघा ही फुलांची बाग इथे खूप सुंदर फुलं आहेत. बघा बघायला पण भारी वाटतं खरंच. ही नारळ बाग आहे, नारळ बाग. हे बघ इथं लिहिलं आहे नारळ बाग. त्या ठिकाणी तुम्ही बघता हे पपईची झाड आहेत. ही नारळ बाग. इथं फिरण्याच मनाई आहे. चला पुढे जाऊया. आणि चला पहिलं आता जेवून घेऊया, नंतर मग बाकीचं काय असेल ती तुम्हाला पुढे माहिती बघायला भेटेल. चला. तर बघा आता जेवणाची वेळ झालेली आहे. आणि बघा जेवायला केशवसृष्टीमध्ये काय काय बघा. ही मिक्स भाजी आहे. हे काय बोलतात ते कुरडया किंवा हे असं ही डाळ आहे, भात आहे, सलाड आहे, लोणचं आहे आणि चपाती आहे. आणि इथं छास. आणि खूप म्हणजे शाकाहारी जेवण आहे आणि खूप मस्त घरगुती भारी आहे. चला तुम्ही पण या जेवायला, मी पण जेवू. चला चांगलं. आणि हा शिरा आहे. हां हा शिरा आहे, गोड शिरा. गोड शिरा. हा मस्त आहे. चला चालू करा. तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे मस्तपैकी. आणि तुम्हाला दाखवलं आहे की इकडे खूप शुद्ध शाकाहारी घरगुती जेवण आहे आणि खूप छान वाटलं जेवण वगैरे. आणि इकडनं आहे ना आता आपण चाललो आहे या ठिकाणी पुढे थोडंसं. इथे आहे ना टाकाऊपासून टिकाऊ जे वस्तू असतात त्याचा आहे ना त्याचा उपयोग केला जातो. ते तुम्हाला मी दाखवतो आता आतमध्ये गेल्यावर. चला इथे पुढे जायचं आहे. तर मित्रांनो आता आपण बघू शकतो इकडे आहे ना प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत. आणि प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये आहे ना आपण आहे ना हे बघू शकतो प्लॅस्टिक असे कचरा जे वापरणार प्लॅस्टिक वापरतो ते बघा इथं टाकाऊपासून आहे ना याचा उपयोग केला जातो. आणि आपण आता पुढे जाऊया. या ज्या प्लॅस्टिकच्या बॉटल आहेत बघा इथं आहे ना या गोणीमध्ये जमा केले जातात. आणि इकडे पण आहे तुम्ही बघू शकता. आणि ज्या मशीन आहेत त्या मशीन इकडे आहेत तुम्ही बघू शकता. या मशीनमध्ये त्याचा
टाकून त्याचा उपयोग केला जातो आणि त्याचा या वस्तूंचा उपयोग तुम्ही बघू शकता. हे जे छोटे छोटे टेबल दिसतात आहे ना तुम्हाला, हे प्लॅस्टिकच्या ह्याच्यामधून बनवलेले आहेत आणि हे पण बघू शकता तुम्ही. आणि हे जे आहे ना, हा टेबल हा संपूर्ण जड टेबल आहे बघा, हेवी आहे भरपूर. तर बघू शकता प्लॅस्टिकच्या मटेरियलपासून हे बनवलेलं आहे. आणि इथं तुम्ही गेलात ना, इकडे एक बघा चूल आहे, त्या चूल आहेत ना, ही चूल हे बघा इथे. आता हे जे शेण आहेत ना, हे शेण हे गाईच्या ह्याच्यातनं बनवलेले आहेत, गाईच्या शेणातून बनवलेले हे. ते आग पेटवण्यासाठी इथे त्याचा वापर केला जातो. तर हे तुम्ही बघू शकता इथे. तर भरपूर काही असं म्हणजे इथे बघण्यासारखं आहे. आणि इथे सगळी ही मोठी मशीन ना, हे मशीनच सर्व संपूर्ण काम करतं. जे टाकाऊपासून बघा इथे जवळ संपूर्ण जो कचरा आहे, या कचरा याचा आहे ना भरपूर उपयोग होतो. बघा इथं तुम्ही बघू शकता गोण्या बिण्या भरलेल्या आहेत संपूर्ण. आणि या प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून इथे हे असे टेबल बघा, हे असे बागेमध्ये जे पण तुम्हाला दिसतंय बघा, जे वस्तू आहेत ना, हे संपूर्ण त्यांनी या प्लॅस्टिकच्या टाकाऊपासून ते बनवलेले आहेत. तर चला आता आपण जरा बाहेर जाऊया आणि थोडंसं बाहेरचं एक्सप्लोर करूया. चला आता आपण मंदिरात आलो आहे. हे बघा इथं तुळशीचं झाड आहे आणि समोर दत्त मंदिर आहे. चला दत्त मंदिरात जाऊया. तुम्ही हे बघू शकता दत्त मंदिर आहे. हे साईबाबा पण एक छोटेसे तुम्ही बघू शकता. साईबाबांची मूर्ती आहे इथे आणि मागे मोठंसं दत्त मंदिर आहे. तर दत्त मंदिरामध्ये आपलं दर्शन झालेलं आहे श्री दत्त देवाचं. आणि आता आपण इथं ना बाहेर आलो थोडासा. आता आम्ही थोडंसं पुढं आलो आहे आणि आम्ही चाललो आहे भूताचं झाड बघायला. तर इकडे आहे ना केशवसृष्टीमध्ये भूताचं झाड पण आहे. तर बघूया कुठे ते. आणि इथे बघा पूर्ण सन्नाट आहे, एकदम शांत वातावरण आहे. तुम्ही बघू शकता हे आहे ना भूताचं झाड आहे. हे सफेद आणि हे काळोखामध्ये पण तुम्हाला पूर्ण उजेडात ते एकदम उठून दिसणार हे झाड आहे. आणि या झाडाची खासियत तुम्ही बघू शकता. बाकीची झाडापेक्षा बघा हे झाड जरा वेगळं दिसते. याला बोलता भूताचं झाड. आणि हे पहिल्यांदा मी असं नाव ऐकतोय, मग जरा वेगळं आणि युनिकच वाटते. किती मोठं झाड आहे बघा. बघा कमांडो ट्रॅकिंग झोन बघा इथे. आणि इथे बघा जे आपले इंडियन आर्मी करतात ना ट्रॅकिंग वगैरे, अरे बघा इकडे तसं दिलेलं आहे. याच ठिकाणी पण आहे, भरपूर काही आहे तुम्ही बघू शकता. आणि इथे बघण्यासारखं भरपूर आहे बघा. इथे पण आहे या ठिकाणी. या ठिकाणी पण आहे बघा, टायर वगैरे लावलेले आहेत. आणि त्या टायरवर असं आपण वरती हे करू शकतो, वरती ट्रॅकिंग वगैरे करू शकतो. खूप सुंदर असं इथे दाखवण्यात आलेले आहे आणि भारी आहे इथे आल्यावर. तर आता आपण आलो आहे बघा बटरफ्लाय नेचर गार्डन. चला आतमध्ये जाऊया. याला पिळायचं, पाणी काढ. हां पाणी. अरे असं पिळ, असं डायरेक्ट असं 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 घे. हां 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 आता वाच घे. भारी वास आहे. हे काय शॅम्पू आहे, शॅम्पू. असं घेऊन असं लावू शकतो. हे ना इकडे विहीर आहे. या विहिरीमध्ये ना रंगीबेरंगी मासे आहेत बघा.
आणि कासव पण आहेत, पण कासव आता दिसत नाही आहे. ही जी विहीर आहे ना, विहिरीमध्ये ना मासे आणि कासव पण आहेत. कासव दिसले नाही पण मासे रंगीबिरंगी दिसले. आणि आता बघा हे पाण्याचं चालू केलं आहे ते तर अजून भारी वाटतंय बघा. आणि इथे ना झाडं पण आहेत बघा. इथे आहे ना हिरवी झाडं आहेत. इथे बघा वेगळ्या प्रकारचा कलर आहे. अशी रंगीबिरंगी झाडं ठेवलेली आहेत आणि त्याच्यामध्ये विहीर आहे. आपण आहे ना कासव विहिरीमध्ये बघत होतो, पण इथे आहे ना कासवासाठी एक वेगळा पिंजरा ठेवलेला आहे. तो आता हे बघा, हा छोटासा एक पिंजरा आहे. या पिंजऱ्यामध्ये ना कासव इथं बसलेला आहे बघा. हे चित्र दिलेत ना त्या प्रकारे इथे बर्ड्स वगैरे आहेत इथे. आणि बघा इथे फुलपाखरू म्हणजे बटरफ्लाय त्याचे आता चित्र बनवलेले आहेत. आणि पण बघा एवढे तुम्ही बघताय ना ह्या साईडला आहेत, पण इकडे आता नाही दिसत आहे. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघू शकता टेबल वगैरे असे बसण्यासाठी. आणि इथं पूर्ण नेचर आहे बघा. इथे बघा झाडांचं का भारी केलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि खूप भारी वाटते बघा. इथे पूर्ण झाडाच्या फांदना ते लावून असं बीच केलेलं आहे. आणि इथे ना बटरफ्लाय आहेत पण हे बघा. असे बटरफ्लाय आहेत आणि खरंच भारी वाटतं इकडे आल्यावर. आणि निसर्गाचं हीच तर मजा असते. चला आता पुढे जाऊया आपण. पुढे भरपूर खूप काही आहे बघण्यासारखं. हे बघा इथे पण असंच केलेलं आहे. बघा इथे टेबल असं बसण्यासाठी केलेलं आहे. आणि वरती बघा असं झाडांच्या फांद्यांनी वगैरे असं बनवलेलं आहे. आणि इथे पण अशी ओपन जागा आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. आणि बघा शांत एकदम शांत वाटते. बस इथे एवढंच आहे. इथं तुम्ही बघू शकता इथं पेरूची झाडं आहेत. हा पेरूचा झाड आहे पूर्ण. बघा छोटे छोटे पेरू आलेत हे बघा. दिसतोय पेरू. आणि छोटे छोटे पेरू आहेत, मोठे पेरू नाही अजून आलेत हे बघा. तर बघा इथे या ठिकाणी फुलांची झाडं आहेत. रंगीबिरंगी फुलं आहेत. हे काय माहिती नाही मला, जरा कमेंट करून सांगा. मी मगाशी हे जरा हाताला लावलं पण शॅम्पूसारखं वाटत होतं एकदम चिकट चिकट. नक्की सांगा मला काय कुठल्या प्रकारचं झाड आहे. हा कासव आहे ना आता बाहेर आले बघा. मगाशी आपण आता आतमध्ये बघितलं. बाहेर गावचं कासव आहे. काय नाव या कासवाचं? नाही पण जरा वेगळंच वाटतं. आपलं इंडियन कासव वाटत नाही बघा. ह्याचं तोंड नाही आतमध्ये गेला. चालत चालत आलंय बाहेर का बाहेर आणलाय तुम्ही? बघा आता मस्त वाटतंय बघा. या साईडनी तुम्ही बघितलात ना तर इकडे बघा बटरफ्लाय सारखं सेम इकडे बनवलेलं आहे. आणि त्या बटरफ्लायच्या हे बघा हे तोंडातून असं पाणी निघते म्हणजे असं बनवलेलं आहे इकडे. आणि त्या साईडला बघा सेल्फी पॉईंट आहे. बटरफ्लायचं सेल्फी पॉईंट आहे. तर इकडे ना आता आपण आलो आहे. आणि हा जो आहे ना हा पाठी आहे सेल्फी पॉईंट. म्हणजे इकडे ना लोक फोटो वगैरे पण काढतात. आणि अशा प्रकारे इथे बटरफ्लायचं म्हणजे फुलपाखरूचं एक आकार दिलेला आहे. आणि इथे लोक फोटो वगैरे पण काढू शकतात. म्हणजे तुम्हाला फोटो वगैरे पण काढायचा असेल तर फोटो पण काढू शकतात. आणि इथे बघा सुंदर अशी फुलं बिलं आहेत. हे बघा या फुलं आहेत ना. बघा इथे फुलांचा गुच्छ वगैरे असे भरपूर सुंदर सुंदर फुलं आहेत. बघा इथे पण आहेत. खूप छान अशी फुलं आहेत इकडे. आणि हे बघा मगाशी मी ते तुम्हाला दाखवलं ना ते हेच आहे.
सेम मिरचीसारखं लागतं, म्हणजे मिरचीचा आकार वेगळा. पण याला असं मी आता मगाशी प्रेस केलं तर मला आहे ना एकदम शॅम्पूसारखं चिकट चिकट वाटलं. आणि स्मेल वगैरे काही येत नाही आहे, पण भारी आहे. आणि चला आता आपण बाहेर बघूया तिथे. आणि इथे बटरफ्लायचा प्लॅन्टचं नाव काय असं दिलं आहे, कारण की इथे ना सकाळच्या दरम्यान आहे ना वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय इथे येत असतात. आणि आता एकही बटरफ्लाय नाही आहे, कदाचित ही संध्याकाळची वेळ त्यामुळे नसतील, पण इथे ना भरपूर प्रकारचे बटरफ्लाय असतात. आणि भारी वाटतं, एक नेचर पण वाटतं. आणि बघा हे पाण्याचा जो दिला आहे ना फवारा, एक भारी वाटतं इकडे. आणि आतमध्ये रंगीबेरंगी मासे आहेत. चला आता इकडनं आपण बाहेर जाऊया. पहिले स्टार्टिंगला सांगायचं विसरलो, आपल्या एवढी टीम होती आज. आणि सूर्याबाई नंतर आला. सूर्याबाई थोडासा लेट आला, पण तो आला आणि दुसरा टाईम आला. आणि एवढे आपले असे मित्र होते आजच्या मीटअपमध्ये. तर आजचा ब्लॉग आपला इथंच होता. आणि तुम्हाला हा नेचरचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर चला मित्रांनो, आजचा आपला रविवार निसर्गाच्या सानिध्यात संपलेला आहे. आणि आपण आहे ना भरपूर काही एक्सप्लोअर केलं इकडे केशवसृष्टीमध्ये. आणि बरंच वाटलं इकडे. आणि 3 महिन्याच्या या शूटमध्ये धावपळीच्या दगदगीमुळे आपण खूप जरा थकलो होतो. जरा एक शांत ठिकाण आपल्याला प्लेस करायचं होतं, म्हणजे आजचं जरा शांतता निसर्गाच्या सानिध्यात जरा थोडंसं भारी वाटलं तिथे येऊन. आणि आपले सगळे मित्र जे भेटले तिथं बरं वाटलं. आणि आपल्या गाईड दादांनी पण थोडंसं आपल्याला हेल्प केली, त्यांनी आपल्याला सगळी माहिती दिली आतमध्ये, बरं वाटलं. असेच जरा पुढे पण असे ब्लॉग येत राहणार. तर हा ब्लॉग कसा वाटला, मी पहिल्यांदा इथे केशवसृष्टीला आलो आणि भारी वाटलं मला इथे येऊन. तर हा तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया. सूर्याबाई बाय बाय, बाय बाय, टेक केअर. चला सूर्याबाई गेलेले बाईकने. शेट